नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप सर, सह्याद्री अकॅडमी संचालक पुणे। मित्रांनो, आपण शेकडेवारी पाहत आहोत। शेकडेवारीची टाइप क्रमांक 13 पर्यंत आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे। आज आपण टाइप 14 पासून पुढे पाहत आहोत। बघा, प्रश्न तुमच्या समोर आहे। प्रश्न असा आहे, एका संख्येचे 57% व त्याच संख्येचे 41% यामधील मित्रांनो फरक 240 आहे, तर ती संख्या कोणती? फरक म्हणताय मित्रांनो, एका संख्येचे संख्या माहित नाही म्हणजे संख्या x आहे। 57% टक्का दिसला की मित्रांनो छेदस्थानी आपण 100 लिहित असतो, हे तुम्हाला माहिती पाहिजे किंवा मी आधीच्या लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे। व त्याच संख्येचे म्हणजे x या संख्येचे 41% टक्का दिसला की छेदस्थानी 100 यामधील फरक म्हणजे ह्या दोघांमधील फरक म्हणजे वजाबाकी 240 आहे, तर ती संख्या म्हणजे x ही संख्या आपल्याला काढायची आहे। गणित दिलेले आहे, गणिताची मांडणी गणितानुसार मी तुमच्या समोर केलेली आहे। एका संख्येचे 57% म्हणजे 57 छेदस्थानी 100 x संख्या आहे, संख्या माहिती नाही म्हणून x मानली। व त्याच संख्येचे म्हणजे x या संख्येचे 41% म्हणजे छेदस्थानी 100 फरक ह्या दोघांचा आहे 240। मित्रांनो, या ठिकाणी बघा हे कसं झालं, 57x छेदस्थानी 100 मायनस 41x छेदस्थानी 100 बरोबर 240। मित्रांनो, 57x बघा छेद समान आहे, जर छेद समान असेल तर अंशाची बेरीज होत असते, हा नियम आहे। 57 मधून 41 गेले तर खाली 16 राहिले म्हणजे 16x छेदस्थानी 100 बरोबर आहे 240। खाली काय नाही म्हणजे मित्रांनो 1 आहे। या ठिकाणी आपल्याला x ची संख्या काढायची आहे। x ज्या संख्येसोबत असतो ती संख्या नेहमी कुठे लिहित असतो मित्रांनो, तो छेदामध्ये लिहित असतो। x सोबत 16 आहे आणि 1 आहे, ते छेदामध्ये लिहायचं। ह्या बाकीच्या संख्या आहेत त्या अंशामध्ये लिहायच्या। 100 गुणिले 240। 8 च्या पाड्यामध्ये 16 आहे, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24 म्हणजे 30। 2 च्या पाड्यामध्ये 10 आहे, बे 1 बे, बे पंचे 10 म्हणजे 15 म्हणजे 50। x बरोबर 5 त्रिक 15, या ठिकाणी हे 2 शून्य आहेत म्हणून 2 शून्य म्हणजे x बरोबर या ठिकाणी 1500। पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी 1500 आलेलं आहे। अशाच टाइपची गणित आपण पुढे पाहणार आहोत। बघा, एका संख्येचे संख्या माहित नाहीये म्हणजे x संख्या आहे, संख्येचे म्हणजे गुणाकार 53% म्हणजे 53 टक्का दिसला की छेदस्थानी 100 व त्याच संख्येचे 45% त्याच संख्या म्हणजे x या संख्याचे 45% टक्का दिसला की छेदस्थानी 100 यामधील फरक विचारला मित्रांनो म्हणजे मायनस 560 आहे म्हणजे बरोबर मित्रांनो 560। बघा मित्रांनो, या ठिकाणी छेद समान आहे म्हणजे या ठिकाणी अंशांची बेरीज होत असते। 53 मधून 45 गेले, 46 47 48 49 50 51 52 53 असं मापता आलं पाहिजे मित्रांनो। 53 मधून 45 गेले तर 45 आणि 5 50 आणि 3 8 म्हणजे वरती 8x शिल्लक राहिलं मित्रांनो बरोबर 560। खाली काय नाही म्हणजे 1 मित्रांनो। या ठिकाणी मित्रांनो लक्ष द्या, x ही संख्या काढायची आहे। x कुणासोबत आहे तर x हा 8 सोबत आणि 1 सोबत आहे, तो छेदामध्ये येईल। बाकीच्या संख्या मित्रांनो अशा वरती येतील। 8 च्या पाड्यामध्ये 56 आहे मित्रांनो, 8 7 56 आणि ह्या शून्याला शून्य म्हणजे 70, 70 गुणिले 100 म्हणजे 7000 म्हणजे x ची संख्या आली मित्रांनो 7000 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर बरोबर आहे। प्रश्न पुढचा बघा मित्रांनो, एका संख्येचे 12.5 संख्या माहिती नाही, संख्या आपण x मानू। 12.5% म्हणजे छेदस्थानी 100 मायनस फरक आहे 8%, एक त्याच संख्येचे 8%
म्हणजे छेदस्थानी 100, यामधील बघा फरक 90 आहे। बघा 12.5 आहे मित्रांनो, तर या ठिकाणी इथला पॉइंट काढायचा जर असेल आपल्याला, त्याला जर 125 केलं तर खाली एक शून्य वाढतो, ठीक आहे, खाली एक शून्य वाढतो, म्हणजे या ठिकाणी 1000 झाले, मायनस मित्रांनो 8x छेदस्थानी 100 बरोबर 90। बघा मित्रांनो, या ठिकाणी छेद सारखा असणं गरजेचं आहे। या ठिकाणी छेद जर सारखा करायचा असेल तर काय करावं लागेल, या ठिकाणी 1000 आहे, या ठिकाणी बी 1000 आणायचं असेल तर या ठिकाणी वरी 10 न गुणावं लागन, म्हणजे ह्याला 10 न गुणावं लागन, याला 10 न गुणलं तर खाल्ल्याही संख्येला 10 न गुणावं लागन, म्हणजे 8×10 80x छेदस्थानी किती 1000, हे मायनस बरोबर मित्रांनो 90। बघा मित्रांनो 125 मधून 80 गेले, म्हणजे 45 शिल्लक राहिले, म्हणजे 45x छेदस्थानी 1000 बरोबर आहे 90। खाली इथं काय नाही, म्हणजे छेदामध्ये 1 असतं मित्रांनो, x काढायचा आहे मित्रांनो। या ठिकाणावरून जी संख्या x सोबत असते ती संख्या नेहमी कुठं असते मित्रांनो, छेदामध्ये असते, म्हणजे 45 गुणिले 1 आणि अंशामध्ये या ठिकाणी 1000 गुणिले 90। बघा 9 1 9, 9 5 45, 5 2 10, म्हणजे मित्रांनो शिल्लक राहिलं हे 200 आणि हा एक शून्य म्हणजे 2000, म्हणजे या ठिकाणी x ची किंमत किती आली मित्रांनो 2000 आली, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे। बघा पुढचं गणित मित्रांनो टाइप नंबर 15 आहे। या टाइपचा पण प्रश्न परीक्षेला विचारलेला गेलेला आहे। 5.1/2 चे किती टक्के 12.1 छेदस्थानी 2 आहेत। बघा 5 चे 1 छेदस्थानी 2 टक्के चे किती टक्के, म्हणजे गुणिले x छेदस्थानी 100, हे 12.1 छेदस्थानी 2 आहेत। बघा मित्रांनो 5 2 10 आणि 1 11, म्हणजे 11 छेदस्थानी 2x छेदस्थानी 100 बरोबर 12 2 24 आणि 1 25, ठीक आहे, किती इथं 25 छेदस्थानी 2 छेदस्थानी काही नाही म्हणजे 1। जी संख्या x सोबत असते त्या सोबतच्या संख्या छेदामध्ये असतात। x सोबत 11/2 आहे आणि गुणिले 1 आहे, बाकीच्या संख्या अंशामध्ये 25 छेदस्थानी 2। बघा या ठिकाणी ही संख्या उडी मारून मित्रांनो वरती जात असते, म्हणजे 100 गुणिले 25 छेदस्थानी 2 गुणिले 2 छेदस्थानी 11, 2 2 कटले मित्रांनो। या ठिकाणी शिल्लक काय राहिलं तर 25 आहे, 25 × 25 2 0 छेदस्थानी 11, 25 छेदस्थानी 11 ह्याला भाग द्या मित्रांनो, 11 2 22, 3 शिल्लक राहिले 30 झाले, 11 2 22, 8 शिल्लक राहिले 80 झाले, 11 7 77, 3 शिल्लक राहिले, 11 ने 3 ला भाग जात नाही पॉइंट आला, 11 त्याचे 30 झाले, 11 2 22 पुन्हा 8, 11 7 77, म्हणजे 227.27 हे या ठिकाणी मित्रांनो ह्या प्रश्नाचं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे। याच पद्धतीने याला सॉल्व करायचं आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 400 चे किती टक्के, बघा 400 चे किती टक्के, टक्का दिसला की छेदस्थानी 100 हे 300 आहेत म्हणताय मित्रांनो। इथं काय नाही म्हणजे खाली किती असतं रे, छेदामध्ये 1 असतं। बघा x काढायचा आहे, जी संख्या x सोबत असते ती संख्या नेहमी छेदामध्ये असते, बाकीच्या संख्या अशा अंशामध्ये असतात। हे 2 शून्य या 2 शून्य या ठिकाणाहून कट झाले। बघा 4 2 8, 2 राहिले 20 झाले, 4 5 20, 25 3 75, म्हणजे x बरोबर या ठिकाणी मित्रांनो 75% हे त्याचं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक 3
या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। पुढचं गणित बघा मित्रांनो, 8 पूर्णांकात 1 छेदस्थानी 2 चे किती टक्के, हे तुम्हाला होमवर्कसाठी आहे मित्रांनो। ठीक आहे, याचं उत्तर 123 पूर्णांकात 9 छेदस्थानी 17 यायलाच पाहिजे। जर नाही आलं तर मला व्हॉट्सअपवरती पाठवा, मी तुम्हाला याचं उत्तर सॉल्व्ह करून देईल। बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे टाईप नंबर 16। या टाईपचा प्रश्न परीक्षेला हमखास विचारलेला असतो मित्रांनो, लक्ष द्या। एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते। आज लोकसंख्या 10,000 असल्यास 2 वर्षानंतर लोकसंख्या किती होईल? मित्रांनो, आज लोकसंख्या किती आहे रे? तर आज लोकसंख्या 10,000 आहे। दरवर्षी 10% वाढते म्हणजे 100 वरती 10% वाढ व्हायला लागली, म्हणजे 110 छेदस्थानी 100। असं किती वर्ष होत आहे मित्रांनो वाढ? 2 वर्षाची काढायची म्हणून 2 वर्ष करायचं, 110 छेदस्थानी 100। हे पहिल्या वर्षीचं, हे दुसऱ्या वर्षीचं। जे शून्य कटतात ते शून्य काटून टाका। हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य कटला मित्रांनो। हा शून्य, हे 2 शून्य इथं कटून गेले। शिल्लक राहिलं 100 गुणिले 11 गुणिले 11 म्हणजे 121। बघा मित्रांनो, 121 एक 121 आणि ह्या 2 शून्याला 2 शून्य म्हणजे त्या गावची लोकसंख्या 12,000 किती झाली मित्रांनो? 2 वर्षानंतर 12,100 झाली, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतरचं उदाहरण आहे मित्रांनो, एका गावची लोकसंख्या 30,000 असून किती आहे मित्रांनो? 30,000 आहे। दरवर्षी 10% वाढते मित्रांनो, म्हणजे 100 वरती 10 म्हणजे 110 छेद 100। 2 वर्ष आहे सलग, म्हणजे 110 छेदस्थानी किती? 100। भाग द्या मित्रांनो। या ठिकाणी हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य कटला। या ठिकाणी हे 2 शून्य कटून गेले। बघा 300 गुणिले 121। बघा भाग द्या। 3 1 3, 3 2 6, 3 1 3 आणि ह्या 2 शून्याला 2 शून्य गुणाकार केल्यानंतर 36,300 उत्तर येत आहे। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। गुणाकार कसा केला बघा। 3 1 बघा, 3 1 3, 3 2 6, 3 1 3 या 2 शून्याला 2 शून्य। पुढचं गणित आहे, एका गावची लोकसंख्या 20,000 असून किती आहे लोकसंख्या मित्रांनो? 20,000 आहे। दरवर्षी 5% वाढते। 5% 100 वरती 5% म्हणजे किती मित्रांनो? 105 छेदस्थानी 100। असं किती वर्षे? 2 वर्षे, म्हणजेच 105 छेदस्थानी 100। हे 2 शून्य, हे 2 शून्य, इथले 2 शून्य, इथले 2 शून्य कटून गेले मित्रांनो। शिल्लक राहिलं 2 गुणिले 105 गुणिले 105। बघा ह्यांचा गुणाकार आला 210 गुणिले 105। मग मित्रांनो 105 गुणिले 21 करा। 5 0 1 10 2 5 0 2 2 आणि इथला 1 0 म्हणजे 22,050 म्हणजे ह्याचा गुणाकार येत आहे मित्रांनो 22,050 याचा गुणाकार येत आहे। म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। पुढचं गणित बघा मित्रांनो, एका गावची लोकसंख्या 1,76,400 असून 1,76,400 असून 5% वाढते। 105 छेद 100 किती वर्षे? 2 वर्षे, 105 छेद 100। हे 2 शून्य, हे 2 शून्य कटून गेले मित्रांनो। बघा 100च्या पाड्यामध्ये 5च्या पाड्यामध्ये 100 आहे आणि 5च्या पाड्यामध्ये 120 आहे, 105 आहे। 5 2 10, 5 1 5, 5 2 10 म्हणजे 20। बघा या ठिकाणी भाग देऊ शकताय मित्रांनो। बघा किती आलं? 1764 गुणिले 21 गुणिले 105 छेदस्थानी 20। बघा मित्रांनो भाग द्या। 92 20 2 16 2 16 2 2 4 आणि 2 5 10। ठीक आहे। 5च्या पाड्यामध्ये आहे 5 2 10, 5 1 5 म्हणजे 21, 21 गुणिले 21 करा
882 गुणिले 21 गुणिले 21 याचा गुणाकार करा. 1,94,481 याचा गुणाकार यायला पाहिजे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. व्यवस्थित गुणाकार तुम्ही करायचा आहे. पुढचं गणित बघा मित्रांनो, एका गावची लोकसंख्या 15,000 असून 15,000 आहे मित्रांनो. दरवर्षी 10% वाढते. 3 वर्षानंतर म्हणतंय. 3 वर्ष दिले मित्रांनो या ठिकाणी. 10% म्हणजे 110 छदस्थानी 100 असं 3 वेळेस, कारण की 3 वर्ष वाढते म्हणून 3 वेळेस 110 छदस्थानी 100. हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य. इकडचे हे 3 शून्य ह्या 3 शून्यासोबत कटून गेले मित्रांनो. म्हणजेच 15 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11 म्हणजेच मित्रांनो 11 गुणिले 11 121 गुणिले 11 या ठिकाणी गुणिले 15. यांचा मित्रांनो गुणाकार करायचा आहे. 15 10 150 आणि 15 165 गुणिले 121 165 गुणिले 121 5 6 1 गुणाकार करा मित्रांनो. 5 2 10 हातच्या 1 आला. सायदानी 12 आणि 1 13 हातच्या 1 आला. बघा 2 बे 1 बे आणि 1 3 2 स्टार या ठिकाणी बघा 5 1 5 6 1 6 1 1 1 5 6 8 आणि 1 9 9 आणि 1 19,965. म्हणजेच मित्रांनो 19,965 हे पर्याय क्रमांक 4 मध्ये येत आहे. म्हणून ह्याचं उत्तर आहे 4. हे लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतरचा प्रश्न आहे टाईप नंबर 17 आहे. बघा मित्रांनो टाईप क्रमांक 17. एका गावातील लोकसंख्या 10,000 असून दरवर्षी ती 10% वाढते, तर 1.5 वर्षानंतर त्याची लोकसंख्या त्या गावची किती असेल? आतापर्यंत आपण 2 वर्षाची पाहायचो. सलग 10% वाढ असेल तर 110/100 110/100 घ्यायचो. आता 1.5 वर्षाची विचारली. ठीक आहे, काय हरकत नाही, काढूया. बघा सध्या लोकसंख्या किती आहे? 10,000 आहे. बघा दरवर्षी 10% वाढते. 100 वरची 10ची वाढ आहे म्हणजे 110 छदस्थानी 100 हे 1 वर्षाचं झालं. 1.5 वर्षानंतर म्हणजे पुन्हा 6 महिन्याची काढायची आहे. 10च्या निम किती मित्रांनो? 5 म्हणजे 105 छदस्थानी 100 करायचं म्हणजे हे झालं 6 महिन्याचं. बघा 1 वर्षासाठी 10% आहे म्हणजे 100 वरती 10 110. 6 महिन्यासाठी 5% असेल का नाही? म्हणून 105/100. हे 2 शून्य या ठिकाणी कटून गेले. हे 2 शून्य या ठिकाणी कटून गेले. शिल्लक राहिलं मित्रांनो 10 गुणिले 11 गुणिले 105. 11 10 वर दरसे गुणिले 105 म्हणजे 105 गुणिले 11 किती होते बघा? 501 501 5511 म्हणजे 1155 आणि हे 1 शून्य म्हणजे 11,550 ही लोकसंख्या मित्रांनो 1.5 वर्षानंतर त्या गावची असणार आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कसा सॉल्व्ह करायचा आहे. मित्रांनो एका गावातील लोकसंख्या 20,000 असून दरवर्षी 20% वाढते, तर 1.5 वर्षानंतर लोकसंख्या किती होईल? बघा मित्रांनो आज 20,000 आहे. 20% वाढ आहे. 100 वरती 20 म्हणजे 120 छदस्थानी 100. नंतर 1.5 वर्ष म्हणतंय 20%च्या निम 10% म्हणजे 110 छदस्थानी या ठिकाणी 100. हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य कटला. या ठिकाणचे 2 शून्य कटून गेले. बघा शिल्लक किती राहिलं? 200 गुणिले 12 गुणिले 11. 12 2 24 2400 गुणिले 11. 24 गुणिले 11 करा. 4 1 4 2 1 2 4 1 4 2 1 2 4 6 2 म्हणजेच 264 आणि हे 2 शून्याला 2 शून्य म्हणजेच 26,400 म्हणजेच मित्रांनो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पुढचं गणित बघा मित्रांनो. एका गावातील लोकसंख्या 20,000 असून 20,000 आहे.
5% वाढ आहे. पहिल्या वर्षी 105/100, तर 1.5 वर्षानंतर म्हणजे 5/2.5% म्हणजेच 102.5 छेदस्थानी 100. बघा मित्रांनो, हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य कटला, इथले 2 शून्य इथले 2 शून्य कटले. बघा 2 गुणिले 105 गुणिले 102 पॉइंट काढला तर खाली 10 झाले. पॉइंट काढला खाली 1 शून्य वाढत असतो, तुम्हाला माहिती आहे. 5 दोन्ही 10 5 दोन्ही 10 5 1 5 2 2 कटले, शिल्लक राहिलं 21 गुणिले 1025 म्हणजे 1025 ला या ठिकाणी 21 न भाग द्या. 5 2 0 1 5 दोन्ही 10 से 0 हातच्या 1 आला, 4 आणि 1 5. बघा 5 दोन्ही 10 से 0 हातच्या 1 आला, 4 आणि 1 5 2 ला 0 म्हणजेच 2 5 2 5 1 2 21,525 म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये हा ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे याचं उत्तर आहे 21,525. पुढचं बघा मित्रांनो, गणित टाइप नंबर 18 आहे. महत्वाची टाइप आहे मित्रांनो ही सुद्धा. ठीक आहे, ही पण टाइप खूप महत्वाची आहे. प्रश्न बघा, एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. जर आज लोकसंख्या 12,100 आहे, 2 वर्षापूर्वी, आजपासून 2 वर्षापूर्वीची म्हणजे आधीची विचारली. ह्याच्या आधीच्या गणितामध्ये काय होतं टाइप नंबर 17 मध्ये, आजपासून 2 वर्षानंतरचे विचारायचे. आता तसं आहे का? नाही. आता काय आहे, आज लोकसंख्या आहे त्याच्या 2 वर्ष आधीची विचारली, म्हणजे लोकसंख्या या ठिकाणी कमी होणार आहे. वाढणार आहे का? नाही, कमी होणार आहे ना, 2 वर्ष आधी कमीच असणार आहे. असं काही हरकत नाही. बघा आज लोकसंख्या किती आहे, तर 12,100 आहे. 10% वाढते तर काय करायचं मित्रांनो, जर पूर्वीचं काढायचं असेल पूर्वीचं, तर 100 ला वरती घ्यायचं आणि या ठिकाणी वाढ खाली लिहायची. 2 वर्षाची आहे म्हणून 100 वरती वाढ खाली लिहायची. हे लक्षात ठेवा. जर पूर्वी म्हटलं की या ठिकाणी 100 ला वरती ठेवायचं आणि खाली वाढ घ्यायची, जी काय वाढ आहे 10% 20%ची ती. हा शून्य हा शून्य कटला, हा शून्य हा शून्य कटला, 11 आणि 11 121, 121 1 121. मित्रांनो शिल्लक काय राहिलं बघा, या ठिकाणी 100 शिल्लक राहिले गुणिले या ठिकाणी 100 शिल्लक राहिले. 1 1 1 आणि हे 2 शून्य हे 2 शून्य मित्रांनो 4 शून्य म्हणजेच मित्रांनो 10,000 याचं उत्तर आहे. उत्तर किती आहे? 10,000. म्हणजे 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती मित्रांनो, तर 10,000 होती. हे तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. बघा मित्रांनो, एका गावची लोकसंख्या दरवर्षी 20% वाढते. जर आज लोकसंख्या 72,000 असेल तर 2 वर्षापूर्वी लोकसंख्या किती? आज किती मित्रांनो? 72,000 आहे. 2 वर्षापूर्वीची विचारली मित्रांनो, 20%ची वाढ आहे. 100 वरती लिहायची, वाढ खाली लिहायचंय. हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य इथं कटून जातो मित्रांनो. बघा 12 सकून 72 आणि हे 3 शून्य म्हणजे झाले 6,000. 12 न भागा द्या, 12 पंचे 60 हे झाले 500. म्हणजे मित्रांनो बघा शिल्लक राहिलं 500 गुणिले 100 म्हणजे बघा 5 1 5 आणि हे 2 आणि हे 2 4 शून्य म्हणजे त्या गावची लोकसंख्या किती आहे मित्रांनो? 50,000 असणार आहे. त्या गावची लोकसंख्या किती असणार आहे? 2 वर्षापूर्वी 50,000 असणार आहे. जर 20% वाढ झाली म्हणून आज 72,000 असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. बघा पुढचं गणित. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. जर आज लोकसंख्या 17,640 असेल, 17,640 असेल, 5%ची वाढ आहे मित्रांनो, 2 वर्षाची आहे. म्हणजे 105 गुणिले 100 छेदस्थानी किती मित्रांनो? 105.
भाग द्या मित्रांनो, 5 दोन्ही 10 20, 5 दोन्ही 10 आणि 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10 आणि 5 एक 5. बघा या ठिकाणी भाग द्या 1700. बघा मित्रांनो या ठिकाणी 21 गुणिले 21 किती होतंय? 21 गुणिले 21 करा, वरती ह्याला 17,640 गुणिले 20 गुणिले 20 छेदस्थानी 21 गुणिले 21. ह्याला भाग द्या मित्रांनो. बघा या ठिकाणी भाग 3 चा जातोय. 3 7 21, 3 5 15, 2 राहिले 26 झाले. 3 8 24, 2 शिल्लक राहिले 24 झाले. 3 8 24 आणि शून्याला 0. नंतर बघा मित्रांनो 7 न भाग जातोय. 7 8 56, 2 शिल्लक राहिले 28 झाले. 7 चौक 28 म्हणजे मित्रांनो 840. किती शिल्लक राहिलं बघा मित्रांनो? 840 गुणिले 20 गुणिले 20 छेदस्थानी 21. बघा मित्रांनो 21 चौक 84, शिल्लक किती राहिलं बघा? 40 गुणिले 20 गुणिले 20. 4 2 8, 8 2 16 आणि या ठिकाणी 3 शून्य म्हणजे 16,000. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. हे लक्षात ठेवा, 16,000 याचं उत्तर असणार आहे. बघा एका गावची लोकसंख्या दरवर्षी 2% वाढते. जर आज लोकसंख्या 26,010 असेल तर 2 वर्षापूर्वी लोकसंख्या किती? बघा लक्ष द्या, 2% वाढ होते. आज आहे किती? 26,010. 100 छेदस्थानी 102. 2 वर्षापूर्वी म्हणजे 2 वर्ष येत असे 100 छेदस्थानी 102. बघा 5 दोन्ही 10. बघा 5 न भाग जात नाही मित्रांनो. या ठिकाणी 5 न भाग जात नाहीये. काय होईल? 102 बघा गुणिले 100 छेदस्थानी 102 गुणिले 100 छेदस्थानी 102. 2 न भाग जातोय. 2 5 10 50, 2 5 10 2 1 2, 2 5 10, 2 5 10 2 1 2 म्हणजे या ठिकाणी 50 गुणिले 50 छेदस्थानी 51. बघा 17 त्रिक 51, 17 1 17. 26 होण्यासाठी 9 शिल्लक राहिले, त्याचे 90 झाले. 17 5 85, 5 आणि हे 51. 17 त्रिक 51 म्हणजे इथं 1530 झाले. ठीक आहे. बघा 3च्या पाड्यामध्ये 15 आहे. 3 5 15, 3 1 3, 510. या ठिकाणी 51 51 कटले. 51 1 51. शिल्लक काय राहिलं मित्रांनो? 10 गुणिले 50 गुणिले 50. 5 5 25, 3 शून्याला 3 शून्य म्हणजे या ठिकाणी 25,000 याचं उत्तर असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. व्यवस्थित भाग द्यायचा आहे मित्रांनो. भाग आपल्याला देताच आला पाहिजे. बेसिक गणित जे आहेत भाग देण्याची ती आपण पाहणार आहेत. ठीक आहे. ज्यांना भाग देता येत नाही त्यांनी लोड घ्यायची गरज नाही. 20 पर्यंतचे पाढे व्यवस्थितपणे मित्रांनो पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला मी आधीच्या लेक्चरमध्ये पाढा कसा तयार करायचा हे पण शिकवलेलं आहे. परंतु जर आपल्याला 20 पर्यंतचे पाढे पाठ असतील तर आपण या ठिकाणी काय करू शकतो? फास्ट मध्ये भाग देऊन या ठिकाणी उत्तर लवकरात लवकर काढू शकतो. त्याच्यासाठी 20 पर्यंतचे पाढे मित्रांनो पाठ करून ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. मित्रांनो टाइप क्रमांक 19 म्हणजे 19 नंबरची टाइप आहे. प्रश्न वाचा. एका व्यक्तीने 30% सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे 630 सफरचंद शिल्लक राहिले. बघा 30% सफरचंद विकल्यानंतर
630 सफरचंद शिल्लक राहिले, हे विकलंय मित्रांनो 30%. फॉर्मॅट शिल्लकचा ठेवायचा. कशाचा फॉर्मॅट ठेवायचा मित्रांनो? शिल्लकचा फॉर्मॅट या ठिकाणी ठेवायचा आहे. बघा 30% सफरचंद विकल्यानंतर शिल्लक किती राहिले? 70%. मग 70%ला किती सफरचंद होते शिल्लक? 630. 70%ला जर 630 सफरचंद शिल्लक होते तर 100%ला किती शिल्लक असतील असं आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी x मित्रांनो ज्या संख्येसोबत असतो त्या सोबतची संख्या छेदामध्ये लिहायची आणि बाकीच्या संख्या या ठिकाणी मित्रांनो अंशात लिहायची. हा शून्य कटून गेला. 7 9 63, 9 1 9 आणि ह्या 2 शून्याला 2 शून्य म्हणजे मित्रांनो x ची किंमत किती आली आहे? तर 900 आलेली आहे. म्हणजेच त्याच्याकडे एकूण किती सफरचंद होते? सुरुवातीला 900 होते. त्याच्यातले विकल्यानंतर 630 शिल्लक राहिले होते 30% विकल्यानंतर. असा हा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो याच टाईपचा आहे. एका व्यक्तीने 25% सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे 321 सफरचंद शिल्लक राहिले तर सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते? सेम मित्रांनो शिल्लकचा फॉर्मॅट ठेवायचा आहे. बघा शिल्लकचा फॉर्मॅट ठेवणं गरजेचं आहे. शिल्लकचा फॉर्मॅट बघा 25% विकले म्हणजे शिल्लक किती राहिले मित्रांनो? 75% सफरचंद शिल्लक राहिले. 75%ला शिल्लक किती होते? 321. तर 100%ला किती? जी संख्या x सोबत असते तिच्या सोबतच्या संख्या कुठे असतात मित्रांनो? छेदामध्ये असतात. x बरोबर 75 छेदामध्ये, बाकीच्या संख्या अशा अंशामध्ये ठेवायच्या. 75 त्रिक 75 25 त्रिक 75 25 चौक 100. बघा किती शिल्लक राहिलं या ठिकाणी? भाग द्या. 4 गुणिले 32 छेदस्थानी 3. ठीक आहे. बघा मित्रांनो 321 आहे मित्रांनो, इथं 321 आहे. भाग द्या. 3 1 3 पूर्ण भाग याला 0 राहिलं. 3 7 21 म्हणजे 4 गुणिले 107 7 चौक 28 म्हणजे 428. या ठिकाणी याचं उत्तर आलं मित्रांनो 428. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. कोणाला काय डाऊट असायचं काही कारण नाहीये. मी काहीच केलं नाहीये. 25% विकले म्हणजे शिल्लक राहिले 75. त्याला 321 शिल्लक सफरचंद आहेत. तर 100%ला किती? जी संख्या x सोबत ती संख्या छेदामध्ये. x सोबत 75 आहे म्हणून 75 छेदामध्ये. ह्या दोन्ही संख्या कुठे राहतील? अंशामध्ये राहतील. आणि मी काय केलं आहे? सरळ भाग दिला आहे. 3 1 3. आता जर असं असेल ना पूर्ण भाग जात असेल तर या ठिकाणी 0 द्यावा लागतो. हा गणिताचा नियम आहे. बघा 11 से 11 छेदस्थानी 11 बरोबर प्रश्नचिन्ह असा सिंपल प्रश्न परीक्षेला असतो. आणि या ठिकाणी मित्रांनो पर्याय दिलेले असतात 11, बी दिलेला असतो 101, सी दिलेला असतो 112, डी काहीतरी दिलेला असतो यापैकी नाही वगैरे. पोरं काय करतात? 11 1 11 11 1 11. ए पर्याय बरोबर. चुकलं का नाही मित्रांनो? याचं उत्तर 11 होऊ शकत नाही. जर अशा संख्या असतील तर आपल्याला भाग देता वेळेस काय करायचं असतं मित्रांनो? बघा लक्ष द्या. 11 1 11 पूर्ण भाग गेला म्हणून 0 आणि 11 1 11 म्हणजे 101. म्हणजे जे उत्तर आहे याचं बी असं याचं उत्तर असतं मित्रांनो. हे लक्षात ठेवा. जर असं असेल, हे भरपूर वेळेस परीक्षेला विचारलेलं आहे. 55 छेदस्थानी 55 55 1 55 पूर्ण भाग गेला म्हणून 0 55 1 55 म्हणजे 101. हे लक्षात ठेवा. तुम्हाला हे बेसिक कन्सेप्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. प्रश्न बघा. एका व्यक्तीने 20% सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे 560 सफरचंद शिल्लक राहिले तर सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते? बघा 20% सफरचंद विकले म्हणजे शिल्लक किती राहिले रे? 80%.
80% किती सफरचंद शिल्लक आहेत? 560. तर 100% किती? जी संख्या x सोबत असते ती संख्या छेदामध्ये लिहायची असते, बाकीच्या संख्या अशा अंशामध्ये लिहायच्या असतात. हा शून्य हा शून्य, 8×7=56, 7×1=7 म्हणजे 700. म्हणजे सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते मित्रांनो? 700 सफरचंद होते. अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, टाइप नंबर 20 आहे, इम्पॉर्टंट टाइप आहे. या टाइप वरती सुद्धा परीक्षेला प्रश्न तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती आणि आयोगाला सुद्धा अशा टाइपचे प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारलेले आहेत. भरपूर वेळेस विचारले गेलेले आहेत, कंबाईन परीक्षेला सुद्धा. ते लक्षात घ्या. एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी विज्ञानात नापास झाले आणि 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले, तर एकूण किती टक्के विद्यार्थी पास झाले? मित्रांनो, एक लक्षात ठेवायचंय, तुम्हाला जर पासचा फॉर्मॅट विचारला तर लिहायचं पास बरोबर पास प्लस पास मायनस दोन्ही विषयात पास. जर नापास विचारलं मित्रांनो तर असं लिहायचं आहे, फॉर्मॅट पूर्ण नापास मध्ये ठेवायचा आहे. नापास प्लस नापास मायनस दोन्ही विषयात नापास. जर पास विचारलं तर पूर्ण फॉर्मॅट पासचा पाहिजे. जर तुम्हाला नापास विचारलं तर पूर्ण फॉर्मॅट तुम्हाला तुमचा नापासचा असला पाहिजे. हे लक्षात ठेवा. या ठिकाणी नापास दिलंय, ठीक आहे, नापास आहेत म्हणून नापास बरोबर नापास प्लस नापास. ते विषय कोणते बी असू द्या, काही देणं घेणं नाही. नापास म्हणलं की नापास प्लस नापास मायनस दोन्ही विषयात नापास. दोन्ही विषयात नापास हा फॉर्मॅट या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो ठेवायचा आहे. बघा, पहिलं 60% विद्यार्थी गणितात नापास, 60% प्लस 20% विद्यार्थी विज्ञानात नापास, नापास म्हणताय 20%, मायनस दोन्ही विषयात. बघा, 10% दोन्ही विषयात नापास आहेत. जेव्हा दोन्ही विषय येतात तेव्हा इथं मायनस येत असतंय. दोन्ही विषयात नापास, नापासचा फॉर्मॅट आहे 10%. म्हणजेच नापास बरोबर 60 आणि 20 80% मायनस 10%. मग 80% मधून 10% गेले तर नापास किती झाले रे? 70% नापास झाले का नाही? तुम्हाला परीक्षेला नापास विचारले का? बघा, तुम्हाला परीक्षेला नापास नाही विचारलं, किती टक्के विद्यार्थी पास झाले विचारले. पास झाले, पास. जर 70% नापास असतील तर पास किती असतील? तर मित्रांनो, पास किती असतील? 100 मधून 70 काढून टाका, तर या ठिकाणी 30% विद्यार्थी पास असतील. म्हणजे उत्तर किती आलं मित्रांनो ह्याचं? 30%. सिंपल आहे का नाही? बघा पुढचं गणित. एका परीक्षेत 70% विद्यार्थी गणितात नापास, 15% विद्यार्थी विज्ञानात नापास आणि 5% दोन्ही विषयात नापास. सरळ सरळ नापासचा फॉर्मॅट आहे. नापास बरोबर 70% प्लस 15% मायनस 5%. म्हणजेच 5 आणि 8 85 झाले. हे 70 आणि 15 मायनस 5 म्हणजेच 80% नापास झाले. विचारलंय काय बघा, पास किती म्हणतंय? जर 80% नापास झाले असतील तर मित्रांनो पास किती टक्के झाले असतील? 20%. म्हणून उत्तर काय आलं? 20%. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 उत्तर बरोबर आहे. पुढचं बघा, एका परीक्षेत 65% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी विज्ञानात नापास झाले आणि 15% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. नापासचा फॉर्मॅट आहे मित्रांनो. सरळ आहे. नापास बरोबर 65 प्लस 20 मायनस 15 म्हणजेच 5 आणि 8 मायनस 15. बघा, 85 मधून 15 गेले, खाली किती राहिले? 70. हे नापास झाले.
तुम्हाला 70% नापास झाले म्हणजे पास किती टक्के झाले मित्रांनो? पास किती झाले तर 30%. 70% नापास आहे तर पास किती टक्के? 30%. म्हणजे याचं उत्तर मित्रांनो काय आहे? पर्याय क्रमांक 2 आहे. बघा पुढचं टाईप नंबर 21 आहे मित्रांनो. तर हे 21 नंबरची टाईप आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहेत. आतापर्यंत ज्या टाईप झाल्या आहेत त्या सर्व टाईपचा सराव तुम्ही करणं गरजेचं आहे. आपण पुढच्या टाईपमध्ये भेटूयात. धन्यवाद.